नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज हा एका वेगळ्या विषयावरचा व्हिडिओ आहे। आज या ह्याच्यामध्ये ना मी आयुष्यातल्या बहुतेक सगळ्यात जास्त महत्त्वाच्या नात्याबद्दल बोलणार आहे। कारण हे नातं असं आहे की जे सगळ्यात जास्त वर्ष आपण या नात्यात असतो आणि म्हणजे आणि ज्या ह्याचा आपल्या आयुष्याच्या ह्याच्याशी खूप जवळचा संबंध असतो। म्हणजे आयुष्यातल्या आनंद आणि दुःख या दोन्ही गोष्टी बहुतेक या नात्यावर अवलंबून असं म्हणायला हरकत नाहीये। तर आज जे आहे पुस्तक ज्याच्यातनं ह्या गोष्टी घेतलेल्या आहेत ते खूप छान पुस्तक आहे, 7 प्रिन्सिपल्स ऑफ मेकिंग अ मॅरेज वर्क। तर हे डॉक्टर जॉन गॉटमन आणि नॅन सिल्वर यांनी लिहिलेलं पुस्तक आहे। सगळं रिसर्च बेस्ड पुस्तक आहे। यांनी खूप वर्ष काम करून हे पुस्तक लिहिलेलं आहे। म्हणजे त्यांचं इतकं आता हे आहे की त्यांची एक लव्ह लॅब म्हणतात, ते एक जागा असते, तिथे ते म्हणतात की कुठलंही लग्न झालेलं जोडपं 5 मिनिटं बसलं आणि त्यांना एकमेकांशी बोलताना जर मी ऐकलं तर 91% प्रेडिक्ट करू शकतात ते की ह्यांचा पुढे जाऊन डिवोर्स होईल का नाही 5 मिनिटाचं त्यांचं एकमेकांशी बोलण्यावरनं। सो इतकं या व्यक्तीने या ह्याच्यामध्ये काम केलेलं आहे। सो त्यांचे असे 7 त्यांनी आज प्रिन्सिपल्स शेअर केलेले आहेत बुकमध्ये। बुकची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, इंटरेस्ट असला तर अगदी जरूर वाचा। पण यातल्या प्रत्येक गोष्टी आहेत ना, आणि कुठल्याही टप्प्यावर असेल, मग तुमचं लग्न झालेलं असेल, माझ्या लग्नाला आता 34 वर्ष झालेली आहेत, किंवा आता नवीन लग्न झालेलं असेल, जुनं बरेच वर्ष झालेली असतील, लग्न करायचा विचार असेल, तरी देखील ही गोष्ट महत्वाची येणार आहे। कारण नातं शेवटी आपण अजून ते म्हणजे चांगलं करू शकतो, फुलवू शकतो, बऱ्याच गोष्टी नव्याने कळतात, तेव्हा नव्या उत्साहाने आपण एका वेगळ्या दृष्टिकोनाने आपण या नात्याकडे बघू शकतो। सो बघा तुम्हाला आवडतायत का? तर सुरू करूया। तर 7 प्रिन्सिपल्स पैकी पहिलं जे प्रिन्सिपल आहे आणि ते आहे की एनहान्स युअर लव्ह मॅप्स। तर आता ह्या सगळ्या पुस्तकाचं एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जितकं नवरा बायको हे मित्रमैत्रिणींसारखे असेल, जितकं त्यांच्या ह्याच्यामध्ये मैत्रीचं नातं असेल, तितकं ते नातं जास्त चांगलं होतं। तर आता मैत्रीच्या नात्यात बघा की नवरा बायकोंमध्ये सुद्धा आपल्याला त्यांचं म्हणणं आहे की आपल्याला आपल्या जोडीदाराची लव्ह मॅप माहिती पाहिजे। लव्ह मॅप म्हणजे काय, तर त्यांच्याबद्दलची सगळी माहिती पाहिजे। तर आता बऱ्याच वेळेला कशी माहिती असते ना की म्हणजे शिक्षण माहिती आहे किंवा पगार किती माहिती आहे असं नाही, त्यांच्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे। त्यातली पहिली गोष्ट आहे की त्यांची प्रेमाची भाषा, लव्ह लँग्वेज कुठली आहे। ते डॉक्टर गॅरी चॅपमन यांच्या ज्या पुस्तकावर आणि त्याच्यावर लकीली मागच्या व्हॅलेंटाईन डेच्या वेळेला व्हिडिओ केलेला आहे। सो तो अगदी बघितला नसेल ना तर जरूर बघा, कारण कशा आहेत ना 5 वेगवेगळ्या भाषा दिलेल्या आहेत आणि तुम्ही वेगळी भाषा बोलत असाल आणि जोडीदाराची भाषा वेगळी असेल तर मग संवाद होणार कसा? तर म्हणून एकमेकांची भाषा माहिती असणे फार गरजेचं आहे। सो लव्ह मॅप मधली पहिली गोष्ट आहे की भाषा जाणून घेणे, आणि दुसरी गोष्ट आहे की त्या जोडीदार बद्दलची इतर माहिती वाचणे। तर आता इतर माहितीमध्ये काय काय आहे की त्यांचं लहानपण कसं गेलेलं आहे, त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्यात फेवरेट गोष्टी कुठल्या, सगळ्यात आवडत्या, मग अगदी गाणं असेल, जागा असेल, सिनेमा असेल, जे काही तुम्हाला पहिल्या गोष्टी सुचतायत की आवडत्या गोष्टी सुचतायत, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का त्यांच्याबद्दल? तर कारण काय होतं की या गोष्टी असतात ना, त्या आपल्याला कळल्या की त्या व्यक्तीबद्दल अजून माहिती कळते। बघा, कुठली जागा जास्त आवडते, कुठलं वेकेशन, कुठल्या सुट्टीला कुठे जायला आवडतं असं। तर म्हणून हे छोट्या छोट्या गोष्टी जाणून घ्यायची गरज असते। बाकी त्या गोष्टी समोर दिसतात, पगार किती आहे तर माहितीये, डिग्री किती आहे वगैरे, किंवा नातेवाईक कुठले आहेत, लहानपणाची मित्रमैत्रिणी कोण होते, कुठे गेलेला आहे, कसं गेलेलं आहे, आणि यात अजून एक गोष्ट फार महत्वाची असते, किंवा आयुष्यातले वेगवेगळे टप्पे कसे होते ते पण महत्वाचे, इव्हेंट्स काय होते आयुष्यातल्या त्याही माहिती असल्या की खूप आपला संवाद आणि त्या व्यक्तीला ओळखण्यामध्ये त्याचा खूप उपयोग होतो। आता ह्याच्यात अजून ह्यातली एक गोष्ट मला आवडली ह्याच्यामध्ये माहिती करून घेण्याच्या बाबतीत की त्यांना कुठल्या गोष्टींनी स्ट्रेस येतो। कारण बऱ्याच वेळेला ना प्रत्येक व्यक्तीला वेगळ्या गोष्टींचा स्ट्रेस असतो। सो हे जेव्हा लक्षात येतो ना, कारण आपल्याला जर का माहितीच नसलं तर आपण, आणि त्या गोष्टीचा आपल्याला स्ट्रेस येत नसला तर आपल्याला असं वाटतं की ह्यांना काय हे सोपं आहे, किंवा आपण काम डेलिगेट करताना सुद्धा हे लक्षात घेणं फार महत्वाचं असतं की या अति गोष्टी झाल्यामुळे काही लोकांना स्ट्रेस येतो, काहींना वेळेत जायचा स्ट्रेस असतो, काहींना खूप पसारा झाला तर स्ट्रेसफुल वाटतं, दिवसात खूप गोष्टी असल्या किंवा अनप्लॅन्ड गोष्टी झाल्या तर स्ट्रेस्ड वाटतं। सो बघा कितीतरी वेगवेगळ्या गोष्टी आहेत की त्याच्यामुळे स्ट्रेस वाढू शकतो, आणि हे खरंच महत्वाचं आहे जाणून घेणं की आपल्या जोडीदाराला कुठल्या गोष्टींचा स्ट्रेस येतो। सो हे थोडंसं अगदी माहिती नसेल तर कागद पेन घेऊन प्रश्न काढा आणि एकदा कधीतरी हे बसून विचारा, एकमेकांबरोबर शेअर करा। सो ही पहिली गोष्ट झाली।
आणि आता दुसरी गोष्ट आहे की नर्चर युअर फॉन्डनेस अँड ऍडमिरेशन. आता ह्याच्यामध्ये काय आहे की तुम्ही ते नात्यासाठी ते नातं फुलवण्यासाठी तुम्ही काय करता आहात, त्याच्यासाठी तुम्ही म्हणजे काय एखादी तुम्ही दोघंच कुठेतरी जाण्यासाठी काहीतरी डेट नाईट ज्याला म्हणतात तसं काहीतरी तुम्ही प्लॅन करता का, त्यासाठी वेळ काढता का इतर सगळ्या गोष्टी बाजूला सोडून. कारण बऱ्याच वेळेला एका छताखाली राहणे म्हणजे काय एकत्र जगणे असं नसतं. सो ते कॉन्शियसली जाणीवपूर्वक तुम्ही एकमेकांसाठी वेळ काढता किंवा काहीतरी सरप्राईज प्लॅन करताय का काहीतरी, किंवा एखादी हॉबी किंवा ऍक्टिव्हिटी एकमेकांसोबत करण्यासाठी म्हणजे जिथे एकमेकांबरोबर वेळ काढणे हा त्याचा मुख्य उद्देश असेल असं काहीतरी तुम्ही एकत्र करताय का, किंवा कुठल्या गोष्टींचं तुम्ही कौतुक करताय का त्या व्यक्तीचं, तुमच्या जोडीदाराचं कुठल्या गोष्टीसाठी कॉम्प्लिमेंट करताय का. कारण बऱ्याच वेळेला ना सुरुवातीच्या काळात नवीन लग्न झालेलं असताना या गोष्टी होतात. एखादा पदार्थ केला तरी अगदी नवरा कौतुक करतो, पण मग ते रोजचं व्हायला लागलं की मग ते बंद होतं. पण मग असं होतं की कधी कधी काहीच कशाचं कौतुक राहत नाही, म्हणजे कौतुक असतं पण ते सांगितलं जात नाही, ते दुसऱ्या व्यक्तीसमोर एक्सप्रेस होत नाही. तो हे कायम आयुष्यभर ही गोष्ट आहे की कायम अशा गोष्टी हे करायला पाहिजेत की तुम्ही काय चांगलं करताय दुसऱ्या व्यक्तीला कळायला सांगायला पाहिजे. आता इतकी वर्ष झाली आता काय सांगायचं, आता मग त्या दुसऱ्या व्यक्तीला ही गृहीत धरल्यासारखं वाटतं. सो ही छोटीशी गोष्ट आहे की सगळ्यांनी करून बघा की म्हणजे नेहमीच चांगलं करत असले म्हणून पण चांगलं केल्याबद्दल कौतुक करायला काहीच हरकत नाहीये ना अधमधनं तरी. सो ही एक खूप छान गोष्ट आहे की जे आपल्या आयुष्यात खूप वैवाहिक जीवनात खूप बदल घडवून आणू शकते आणि त्याला काहीच जास्त वेळ किंवा पैसा लागत नाही. ते एक्नॉलेज त्या दुसऱ्या व्यक्तीला हे एक्नॉलेज केल्यासारखं वाटतं. सो फार महत्वाचं आहे. आता तिसरी गोष्ट काय आहे, तिसरी आहे की टर्न टुवर्ड्स ईच अदर नॉट अवे फ्रॉम ईच अदर. आता टुवर्ड्स ईच अदर म्हणजे कसं आहे ना की बऱ्याच वेळेला एखादी व्यक्ती त्यातली तुमचा वेळ मागत असते, तुमची अटेन्शन मागत असते. तर अशा वेळेला ते दुसऱ्या जोडीदारानं ते एक्नॉलेज करायला पाहिजे, त्याची दखल घ्यायला पाहिजे. कारण काय होतं बघा की एखादी व्यक्ती म्हणली की आज माझा ना इतका प्रचंड डे स्ट्रेसफुल होता, दिवस इतका वाईट गेला वगैरे, आणि आता समोरची व्यक्ती म्हणली थांब आता काय मला सांगू नको, मला खूप बिझी आहे मी. सो आता त्या पहिल्या व्यक्तीला कसं वाटेल बघा, म्हणजे ती व्यक्ती काहीतरी टर्न टुवर्ड्स यू असं ज्याला म्हणतात, टर्निंग टुवर्ड्स द पार्टनर, आणि ती दुसरी व्यक्ती विरुद्ध दिशेला जाते आहे असं होतं. सो अशा वेळेला निदान वेळ नसला तरी ते एक्नॉलेज करायला पाहिजे की ठीक आहे आत्ता मला वेळ नाहीये, आपण ह्याच्यावर नंतर बोलूया, नंतर घरी आलं की बोलूया, काही असेल असं. सो मला आवडेल ऐकायला की काय झालं, किंवा मला काळजी वाटते पण आत्ता वेळ, म्हणजे ही सुद्धा सांगायची एक वेगळी पद्धत आहे की कसं आपण ते एक्नॉलेज करतो आहे. सो हे एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्याच्या अटेन्शनसाठी हे घेत असते तेव्हा दुसऱ्या व्यक्तीने पण तो कॉन्शियस एफर्ट प्रयत्न करायला लागतो की त्याला रिस्पॉन्ड करणे आणि त्याला तेवढा वेळ देणे किंवा ऐकून घेणे असं. सो हे एक गोष्ट आहे. आणि अशाच वेळेला ते काय म्हणतात की अशी एक लव्ह टँक आहे असं समजा. तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की ऐकून घेणे, दखल घेणे वगैरे, त्याच्याने तुमची ती लव्ह टँक आहे ती भरती आहे. म्हणजे आपण जसं गाडीत पेट्रोल भरतो तसं. आणि ही सॉर्ट ऑफ रिझर्व्ह सारखी आहे की जेव्हा आयुष्यात खरंच वाईट काळ येतो, खूप अवघड याच्यातनं तुम्ही एखाद्या जात असाल तर तेव्हा हे जे रिझर्व्हचं जे आपण जसं पेट्रोल कामाला येतं तसं हे लव्ह टँकमध्ये ज्या गोष्टी भरलेल्या आहेत त्याच तुम्हाला आयुष्यातल्या खडतर प्रवासात पुढे उपयोगाला येतात. सो म्हणून ही भरणे आधी महत्वाचं आहे. ही झाली तिसरी गोष्ट. आता चौथी गोष्ट अशी आहे की लेट युअर पार्टनर इन्फ्लुएन्स यू. तर बघा हे नातं जे आहे ना ते एखाद्या टीम सारखं असायला पाहिजे. आणि नेहमी घरात जर का एकच व्यक्ती निर्णय घेत असेल, मग कधी कधी असं होतं की एखाद्या विषयाचा निर्णय पूर्ण एक व्यक्ती घेते, दुसऱ्याचे पूर्ण दुसऱ्याच्या ह्याच्यात असतात, दुसरी व्यक्ती घेते, एकमेकांचा असा काहीच सहभाग नसेल त्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आणि त्यांच्या मतालाही काही किंमत नसेल तर असं नातं जास्त चांगलं हे राहत नाही. तर म्हणून हे फार महत्वाचं आहे की सगळ्यांना असं वाटायला पाहिजे की त्यांच्या मताला किंमत आहे. त्यांचं मत वेगळं असू शकतं पण म्हणून त्यांचं ऐकून तरी घेतलं गेलं पाहिजे प्रत्येक बाबतीमध्ये. ज्या काही संसारासाठी दोन व्यक्तींच्या मध्ये जे काही येतात, मुलांच्या वाढवण्याच्या बाबतीत असेल, पैशाच्या बाबतीत, आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत असेल, कारण हे बऱ्याच वेळेला असं होतं की एकच व्यक्ती हे घरातलं पूर्ण बघते आणि म्हणजे मुलाचं शिक्षणाच्या बाबतीत असेल निर्णय सगळे, तर त्या दुसऱ्या व्यक्तीलाही काहीतरी मत असू शकतं, त्याचेही काहीतरी विचार असू शकतात, हो किंवा नाही, म्हणजे दोन्ही नकारात्मक सकारात्मक असू शकतात. तर हे त्याच्यासाठी त्यांना एक्नॉलेज करणे, त्यांचं ऐकून घेणे, त्यांना ते बोलण्याची मांडण्याची संधी असणे
हे सगळ्या फार महत्वाच्या आहेत. त्यामुळे तुम्ही असं नाही की तुम्हाला पटायलाच पाहिजेत एकमेकांची सगळी मतं, पण आपल्या मांडण्याचा तरी अधिकार सगळ्यांनी एकमेकांना प्रत्येक बाबतीत द्यायला पाहिजे. सो हे फार महत्वाचं आहे की आपण हे आपल्या संसार हा एक टीम स्पोर्ट सारखा आहे. सो म्हणून दोघांचंही तितकंच कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यामध्ये. सो म्हणून हे त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. आता 5वी गोष्ट जी आहे ती म्हणजे ते म्हणतात की तुमचे सॉल्व्हेबल प्रॉब्लेम आहेत ना ते तरी सॉल्व्ह करा. आता सॉल्व्हेबल प्रॉब्लेम म्हणजे काय की त्यांचं असं हे दोन की काही असतात ते खूपच अवघड असतात एकमेकांचे प्रॉब्लेम सोडवायला, ग्रिडलॉक प्रॉब्लेम्स त्यांना, ते तो पुढचा पॉईंट आहे. पण जे अगदी सहज शक्य आहेत जे काही प्रॉब्लेम सोडवणे ते तरी सोडून टाका ना. म्हणजे सहज म्हणजे कसे की जे स्ट्रेट फॉरवर्ड प्रॉब्लेम असतात की एखाद्या व्यक्तीने एखादी गोष्ट इथे ठेवली किंवा पसारा केला आणि ती दुसऱ्या व्यक्तीला आवडत नाहीये असे, ह्याच्यामध्ये काही फार इमोशनल काहीतरी बॅगेज आहे असं काही नाहीये. बघा की एक थोडंसं शिस्तीचा थोडंसं अशा ह्याचा भाग असतो. कुठेतरी वेळेवर जाणे, वेळेवर तयार होणे, अशा एखादी व्यक्ती खूप पंक्च्युअल असेल आणि दुसरी व्यक्ती खूपच हे असेल तर मग हे वादाचा विषय होऊ शकतो की उशीर होतोय कुठेतरी जायला हवं. मग यासाठी त्या दुसऱ्या व्यक्तीने थोडंसं वेळेवर करण्याचा प्रयत्न केला. आता हे सॉल्व्हेबल प्रॉब्लेम आहे, ह्याच्यामध्ये फार इगो किंवा हे आड आणण्याची गरज नसते. सो म्हणून हे तरी छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत ना, कारण हे नाही सॉल्व्ह केले ना तर हे पण वाढत जातात प्रॉब्लेम्स. त्यापेक्षा जे थोड्याशा म्हणजे अंडरस्टँडिंगनी, थोड्याशा बोलून, थोडेसे काहीतरी वागणुकीत बदल करून असे जे सोडवतात ते तरी लवकरात लवकर सोडून टाकावे. ज्याच्यासाठी एफर्ट घ्यायला लागतो पण तोही फार काही नसतो एफर्ट घेणे, आणि फार काही असं माइंडसेट वगैरेचे इश्यूज नसतात हे. सो ते तरी आधी लवकरात लवकर सॉल्व्ह करायचा, म्हणजे भिजत ठेवायचे नाही ते प्रॉब्लेम्स असं. आता त्याच्यानंतरची जे 6वी जी गोष्ट आहे ती आता मी म्हटलं ना दुसऱ्या प्रकारचे प्रॉब्लेम असतात ते ओव्हरकमिंग ग्रिडलॉक ज्याला ते म्हणतात. तर काही असे प्रॉब्लेम असतात की जे खरंच दोन व्यक्तींची अत्यंत मतभिन्न असू शकतात त्या बाबतीमध्ये. तर ह्याच्यामध्ये मग काहीतरी बोलून सुवर्ण मध्य काढायची गरज असते. सो कुठे काही गोष्टीमध्ये तुम्ही कुठे गिव्ह अँड टेक करू शकता, कुठे तुम्ही अगदी तुमचं काय आहे की जे नॉन निगोशिएबल ज्याला म्हणतात की ह्याच्यामध्ये काहीच बदल होणार नाही असे कुठल्या गोष्टी आहेत, काही गोष्टी तुम्ही ठीक आहे चालून घेऊ शकता. सो ह्या शांतपणे एकमेकांना सांगणे हे फार गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला इथे इगो आड येतो किंवा आपण ऐकूनच घ्यायला नसतो, माझी बाजू बरोबर आहे, मी ह्याच्यामध्ये काहीच ऐकून घेणार नाही या ह्याच्यापर्यंत आपण असतो. तर मग अजूनच ही भांडणं वाढत जातात. तो त्याच्यापेक्षा निदान शांतपणे आपण हे डिस्कस करू. त्याच्यानंतर कुठले पॉइंट्स आहेत की जे आपण मग अगदी ठाम आहोत आपण, आणि कुठले आपण थोडेसे हे करू शकतो, हे एक वेगवेगळे त्याच्या लिस्ट करणे आणि मग एकमेकांशी त्याच्यावर बोलणे. त्याच्यानंतर इव्हन ते डिस्कशन सुद्धा शेवटी अगदी शांततेने एकमेकांशी ऐकून घेऊन ते डिस्कशन सुद्धा संपवणे, ना की म्हणजे तू तुझं बघ माझं, असं नाही. म्हणजे जितकं काय कॉम्प्रोमाइज करता येईल आपल्याला, हे चांगलं डिस्कशन आपलं झालं हे सुद्धा अक्नॉलेज करण्यासाठी आपण थँक्यू म्हणणे, अप्रिशिएट करणे, कौतुक करणे हे देखील इथे गरजेचं आहे. आणि अशातनच मार्ग निघतो, कारण असे प्रत्येक दोन व्यक्तींमध्ये असे गोष्टी असू शकतात की टोटली दोन वेगळी मतं आहेत एखाद्या ह्याच्याबद्दल. सो मग त्याच्यासाठी निदान एकत्र बसून त्याच्यावर विचार करणे शांतपणे गरजेचं असतं. सो ते झालं 6वा पॉइंट. आता 7वा पॉइंट काय? 7वा काय आहे की काहीतरी अशा गोष्टी एकत्र करणे, म्हणजे शेअर्ड गोल्स असतील, शेअर्ड आयुष्याचं काहीतरी आपण म्हणतो ना उद्देश, आयुष्यात मिनिंग, अर्थ, असा काहीतरी एक एकत्र निर्माण करणे. मग एकमेकांच्या गोल्समध्ये एकमेकांना साथ देणे असेल, का एकमेकांची स्वप्न जाणून घेऊन त्यांना आपल्या परीनं काहीतरी मदत करणे असेल वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये. आणि अजून एक गोष्ट आहे की काहीतरी असं रोजच्या ह्याच्यात रिच्युअल्स ज्याला म्हणतो की काहीतरी एकत्र काम करणे. मग अगदी रविवारचा स्वयंपाक एकत्र करण्यापासून ते काहीतरी ऍक्टिव्हिटी असेल की जिथे आपले फिक्स रोल की हे नीच करायचं, हे याच व्यक्तीने करायचं, घरातल्या या जोडीदारांनी, असं न करता एकमेकांच्या साथीनं काय करता येईल, एकमेकांसाठी काय करता येईल, एकमेकांबरोबर वेळ घालवत आनंदाने काय करता येईल, थोडी बहुत का विना काय मदत करता येईल एकमेकांच्या ह्याच्यामध्ये, असा विचार करून काहीतरी गोष्टींचा वर काम करणे. कारण बऱ्याच वेळेला एका छताखाली राहणे म्हणजे आपण आपलं सहजीवन असं नाही, कारण आजकाल अजिबातच लोकांना वेळ नसतो, हा वेळ काढायला लागतो. ह्यासाठी या गोष्टी म्हणजे दोन सेपरेट आयुष्य जगतायत एका छताखाली असं न करता काहीतरी एकत्र गोष्टी काय आहेत की ज्या रिच्युअल्स असतील जे आपण एकत्र
करू शकतो. त्याच्यामुळेच एकमेकांची ओळख होते, एकमेकांचं नातं अजून अजून घट्ट होत जातं. सो बघा, हे 7 गोष्टी आहेत. मला खूप आवडल्या म्हणून शेअर केल्या. तुम्हाला कशा वाटतायत सांगा. आवडल्या तर लाईक करा, ज्यांना फायदा होईल त्यांच्याबरोबर जरूर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक्यू. नमस्कार.